डोंबिवली स्फोट झालेल्या प्रोबेट कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदोष मनुष्यवधाचा आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान या स्फोटातल्या मृतांचा आकडा 11वर गेलाय। दुसरीकडे स्फोटांची चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे। राज्य सरकारने ही समिती नेमली आहे। एका महिन्यात या समितीचा अहवाल येणार आहे। डोंबिवली एमआयडीसीत झालेल्या स्फोटात प्रोबेट कंपनीचे मालक अविनाश वाकटकरांच्या कुटुंबातल्या 3 जणांचा मृत्यू झाला। त्यात त्यांच्या 2 मुलांचा आणि सुनेचा समावेश आहे। सुमित आणि स्नेहलता वाकटकर या दोघा पती पत्नीचा बळी गेलाय, तर दुसरा मुलगा नंदन वाकटकर यांचाही मृतदेह सापडला आहे। विशेष म्हणजे स्नेहलता वाकटकर यांचा मृतदेह घटनास्थळापासून लांब 200 ते 300 मीटर अंतरावर एका इमारतीच्या छतावर सापडलाय। सुमित आणि स्नेहलता यांचा नुकताच विवाह झाला होता। दोघंही केमिकल इंजिनियर होते। डोंबिवलीच्या स्फोटातल्या मृतांची संख्या 11वर गेली आहे। हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे। डोंबिवली एमआयडीसी इथे झालेल्या स्फोटानंतर या घटनेचा आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे। महावीरनगर इथल्या एका बिल्डिंगवरती सीसीटीव्ही फुटेज आहे। एका क्षणात शेकडो घरांच्या आणि दुकानांच्या काचा फुटल्या। ज्यावेळी ही घटना घडली तेव्हाची ही सीसीटीव्ही फुटेजची दृश्य आपण बघू शकता। 11:29 जोरदार स्फोट झाला आणि संपूर्ण परिसर अक्षरशः हादरला। पारसधाम इमारतीमध्ये राहणाऱ्या अवनी पाटील ही 2 महिन्यांची चिमुरडी काल स्फोटाच्या धक्क्यानं त्यांच्या घराची गॅलरी कोसळली। ती थेट अवनीच्या अंगावर, त्यातून ती सुखरूप बचावली आहे। आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वीच तिची ओपन हार्ट सर्जरी झाली आहे। नाजूक हृदय असतानाही तिनं हा धक्का पचवलाय, हे विशेष। डोंबिवलीत ज्या प्रोबेस कंपनीत हा स्फोट झाला त्या घटनास्थळापासून अर्धा किलोमीटरवरच्या परिसरातली घरं रिकामी करण्याच्या सूचना देण्यात आल्या। स्फोटानंतर अजून ढिगारा हटवण्याचं काम सुरू आहे। हा ढिगारा हटवताना कुठलाही धोका पोहोचू नये यासाठी संबंधित परिसरातली घरं रिकामी करायला सांगितली आहेत। डोंबिवलीतल्या स्फोटात जखमी झालेल्यांचा सर्व खर्च राज्य सरकार करणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। या स्फोटाची शासकीय यंत्रणेमार्फत सखोल चौकशी केली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलंय। डोंबिवलीतल्या एमआयडीसीमधील कंपनीत मोठा स्फोट झाला। या स्फोटात जखमी झालेल्या लोकांची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री डोंबिवलीत आले होते। स्फोटामुळे तडे गेलेल्या परिसरातल्या इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येईल अशी घोषणा कल्याण डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी रोखोक या विशेष कार्यक्रमात केली। इमारतीच्या काही तडे गेलेल्या आहेत, काही हल्लेल्या, तर निश्चितपणे महानगरपालिकेच्या वतीने या सगळ्याचं त्या परिसरातलं स्ट्रक्चर ऑडिट करू इमारतीचा आणि त्याच्यावर उपाययोजना करू। आणि मी इथे डोंबिवलीकरांना आश्वासन देतो, महापौरांच्या आश्वासनाचा आम्ही नक्की पाठपुरावा करू। मुंबई महापालिकेत नाले सफाई आणि रस्ते कामांमधल्या घोटाळ्यानंतर आता आणखीन एक घोटाळा समोर आला आहे। रस्त्याच्या कडेला असणारा गाळ आणि डेब्रिज उचलून वाहून नेण्याच्या कामात सुमारे 150 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे। या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत। पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी काम न करताच कंत्राटदाराला रक्कम अदा केल्याचा कारनामा केला। अधिकार नहीं होने के बाद भी सैप के अंदर अपना अधिकार नोंद करना और फिर ये पेमेंट निकालना पता नहीं कितने साल से चल रहा है और कितने से टेंडर्स में हो रहा है। डेफिनेटली ये बड़ा स्कैम है। अब कितने नाम दे दिए, डिसेल्डिंग स्कैम हो गया, रोड स्कैम हो गया, पता नहीं कौन सा स्कैम, इसको क्या नाम दे। महानगर पालिका में जो लूट चल रही है इसको रोकना ज़रूरी है। मैं तो कहूँगा कि जो फाइनेंस डिपार्टमेंट के लोग हैं जो हमें जो छूट जाते हैं उनकी इसमें इंक्वायरी। मुंबईचा सुधारित विकास आराखडा जनतेसमोर खुला करण्यास मुंबई मनपानं अखेर मंजुरी दिली आहे। शिवसेनेनं काही दिवसांपूर्वी डीपीतील काही तरतुदींना विरोध केला होता, त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागलं होतं। परंतु शिवसेनेनं प्रस्तावित विकास आराखडा जनतेसमोर मांडण्यास पाठिंबा दर्शवला। तर काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, सपानं प्रस्तावाला विरोध केलाय। 1 जूनला पालिकेच्या संकेतस्थळावर डीपी प्रसिद्ध होणार असून मुंबईकरांना सूचना आणि हरकती मांडण्यासाठी 2 महिन्यांची मुदत मिळणार आहे। शिवसेनेचा शिववडा आणि काँग्रेसच्या कांदे पोह्यानंतर आता भाजपनं नमो टी स्टॉल काढण्याची कल्पना मांडली आहे। भाजप गटनेत्यांच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात आला। सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरेंनी हा प्रस्ताव मांडला। बेरोजगारांना चालवण्यासाठी हे स्टॉल्स देण्याची संकल्पना आहे। नमो टी स्टॉल सोबत नमो फूड स्टॉल देखील उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावाला गटनेत्यांच्या बैठकीत तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे।
पुण्यातल्या भोसरी एमआयडीसीचे जमीन खरेदी प्रकरण महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या अंगलट येण्याची चिन्ह आहेत. खडसे यांच्या पत्नी आणि जावयाच्या नावे ही जमीन खरेदी करण्यात आली आहे आणि विशेष म्हणजे ही जमीन एमआयडीसीच्या मालकीची असून त्याची विक्री करता येणार नाही असं स्पष्ट पत्र एमआयडीसीनं 2010 सालीच भूसंपादन अधिकाऱ्यांना पाठवलं होतं. आता या नोटिशीनंतर एमआयडीसीनं या विक्रीला आक्षेप घेत हे पत्र लिहिलं होतं. खडसे दाऊद यांच्या फोनवरील संभाषण आणि आरोप प्रकरणी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्टीकरण दिलंय. केंद्रीय गृह खात्यानं कुठल्याही चौकशीचा आदेश दिलेले नाहीत असं अमित शहा यांनी म्हटलंय. एकनाथ खडसे यांच्याबद्दल काय करायचं ते मुख्यमंत्री ठरवतील. मुख्यमंत्र्यांच्या कामात मी हस्तक्षेप करत नाही. महाराष्ट्र सरकारनं चौकशी सुरू केली आहे असं शहांनी सांगितलंय. मंत्री जी ने प्रोब ऑर्डर की है या नहीं की है, मगर वहां की पुलिस ने कोई प्रोब करके इसका रिजल्ट आपके सामने रखा था. युद्ध नीती, निवडणूक नीती या सगळ्यात हरविण्यासाठी विरोधी थकल्यानं आता शकुनी नीतीच्या आधारे आपल्याला संपवण्याचा विरोधकांचा कट असल्याचं महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटलंय. जळगावात आयोजित सभेत ते बोलत होते. पुरावे द्या, दोषी आढळले तरी राजकारणातून निवृत्त होऊ असं खडसे यांनी म्हटलंय. याच्या मागे कोण आहे हे सत्य समोर येईल. मुख्यमंत्र्यांना मी स्वतः विनंती केलेली आहे. मुख्यमंत्री स्वतः याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि याच्यामधला या कोण आहे आणि सरकार याच्यानंतर जे दोषी असतील त्यांना काही सोडणार आणि जोपर्यंत ते दाऊदचे साथी सापडत नाही तोपर्यंत मी काही विकास सोडणार नाही. जूनमध्ये होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत आमदार हितेंद्र ठाकूर किंग मेकर ठरणार आहेत. तर ठाकूर यांनी या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत डावखरे यांना पाठिंबा दर्शवलाय. डावखरे यांच्याशी जुने मित्रत्वाचे संबंध असल्यानं त्यांना पाठिंबा देत असल्याचं ठाकूर यांनी सांगितलं. ठाकूरांची कोणतीच मतं फुटणार नसून 100% मतं डावखरेंनाच मिळणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे डावखरे यांचा विजय निश्चित मानला जातोय. केंद्रीय दळणवळण मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेतली. गडकरी यांच्या 59व्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या महाल भागातल्या घरी मुख्यमंत्री आले होते. गडकरी यांना भेटण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. गडकरींच्या वाढदिवसानिमित्त नागपुरात अनेक भागात आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं. परमेश्वराने देशाची, गरीब माणसाची सेवा करण्याकरता मला उदंड शक्ती द्यावी हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. आणि या सेवेमध्ये थोडा बहुत जे कार्य मी केलं त्यामुळे जात, पंथ, धर्म आणि भाषा याच्या भिंती तोडून माझ्यावर प्रेम करून शुभेच्छांचा वर्षाव करणारे अनेक लोक जे माझ्यावर प्रेम करतात त्यांच्याबद्दल मी ऋण व्यक्त करतो. पुण्यातल्या स्वारगेट चौकात उभारण्यात आलेल्या केशवराव जेधे उड्डाणपुलाचं उद्घाटन भल्या शुक्रवारी सकाळी 7 वाजता करण्यात आलं. एरवी असे शासकीय कार्यक्रम निवांत होतात. मात्र माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आग्रहामुळे हा कार्यक्रम सकाळी घेण्यात आला. पवारांना पहाटेच उठून कामाला लावण्याची सवय असली तरी महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मात्र त्यामुळे पंचायत झाली. भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे अमरावतीमध्ये नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागणार आहे. अमरावती पालिकेच्या तलावातून गाळ काढण्याचं काम सुरू आहे, पण गाळ काढून पुन्हा तिथेच टाकला जातो. त्यामुळे पाऊस सुरू झाला की गाळ पुन्हा तलावात जाणार. मग गाळ काढण्याचा काय उपयोग? गाळ काढण्याचं काम मनपानं ठेक्यानं दिलंय आणि या ठेकेदारावर मनपा अधिकाऱ्यांचा वचक नाही हे तर स्पष्टच दिसतंय. मनपा अधिकारी याबाबत विचारताच उडवाउडवीची उत्तर देतात. नीट परीक्षेवर केंद्र सरकारनं काढलेल्या अध्यादेशाला स्थगिती द्यायला सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय. काही राज्यातल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं हा अध्यादेश काढलाय. त्यात आता हस्तक्षेप केला तर अजून तिढा निर्माण होईल असं मत कोर्टानं नोंदवलंय. तसंच नीट प्रकरणावर यापुढे सुट्टीच्या कोर्टात सुनावणी घेता येणार नाही असं कोर्टानं स्पष्ट केलंय. आता या प्रकरणाची सुनावणी जुलै महिन्यात सरन्यायाधीशांसमोरच होणार आहे. तूर डाळीच्या प्रचंड वाढलेल्या भावामुळे राज्य सरकारची मोठीच अडचण झाली होती. तूर डाळीची पुनरावृत्ती साखरेबाबत होऊ नये म्हणून राज्य सरकारनं आधी खबरदारीचा उपाय करायला सुरुवात केली आहे. त्यासाठी साखरेच्या साठ्यावर राज्य सरकारनं निर्बंध आणले आहेत. या निर्बंधानुसार आता होलसेल विक्रेत्याला 5000 क्विंटल तर रिटेल विक्रेत्याला 500 क्विंटल इतका साखरेचा साठा करता येणार आहे. पालघर जिल्ह्यातील बोईसरमध्ये बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेअंतर्गत 550 आदिवासी जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्याला उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
लोकशाहीत सर्वच राजकीय पक्षांना आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचा अधिकार आहे. त्यात काहीही चुकीचं नसल्याचं शिवसेना नेते आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी म्हटलंय. भाजप आणि शिवसेना युती जुनी असून दोन्ही पक्षाची विचारधारा आणि ध्येय वेगळी असल्यानं वाद होत असतात असंही ते म्हणाले. ते पणजीत बोलत होते. देशाच्या सीमा अधिक सुरक्षित बनत असताना घाबरलेले दहशतवादी घुसखोरीसाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. त्यांचे हे प्रयत्न भारतीय सेना हाणून पाडेल असा विश्वास केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिजिजू यांनी व्यक्त केला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरील आमलाड गावाजवळ भीषण अपघात घडलाय. कंटेनरनं बाईकला दिलेल्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झालाय. गेल्या काही महिन्यांपासून या महामार्गावर अनेकांना अपघातात जीव गमवावा लागलाय. त्यामुळे हा मार्ग मृत्यूचा सापळा बनत चाललाय. पालघर नगरपालिकेच्या भ्रष्टाचारी आणि अनागोंदी कारभाराविरोधात काँग्रेसनं निदर्शनं केली. काँग्रेसचे माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. भूमाफिया, दलाल आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पनवेलच्या सुकापूर भागात राहणाऱ्या रीटा त्यागी या विवाहितेच्या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात नवी मुंबईतील खांदेश्वर पोलिसांना यश आलंय. या प्रकरणी वीट भट्टीवर काम करणाऱ्या विनोद चव्हाण या तरुणाला अटक केली आहे. विनोदनं रीटाच्या घरात घुसून तिच्यावरती अतिप्रसंग करून तिची गळा आवळून हत्या केल्याचं तपासात उघड झालंय. अनेकांना गंडा घालणाऱ्या बंटी बबलीच्या वसईच्या माणिकपूर पोलिसांनी अटक केली आहे. 3 लाखात कोट्यवधी रुपयांचे डॉलर देण्याचं आमिष या दोघांनी एका टॅक्सी चालकाला दाखवलं. मात्र यात काहीतरी काळबेर असल्याचा संशय आल्यानं टॅक्सी चालकानं पोलीस स्टेशन गाठलं. सापळा रचून पोलिसांनी या दोघांना अटक केली. मोहम्मद मुनीर हुसेन आणि सलमा आलम अशी त्यांची नावं असून पोलिसांनी त्यांच्याकडून अमेरिकन $20च्या 8 नोटा जप्त केल्या. नालासोपाऱ्यात मनसेच्या एका पदाधिकाऱ्यावर एका गुंडानं प्राणघातक हल्ला केला. समीर गोलाबंडे असं या मनसे पदाधिकाऱ्याचं नाव आहे. दुपारच्या सुमारास समीर कार्यालयात बसला असताना एका व्यक्तीनं चाकूनं त्याच्यावरती वार केले. हल्ल्यानंतर तो तिथून पसार झाला. सध्या समीरवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याआधी बुधवारी रात्री सुद्धा समीरवर असाच हल्ला झाला होता. शासकीय महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. वसईतील सार्वजनिक बांधकाम विभागातील एक कनिष्ठ लिपिक महिलेला तिच्या सहकाऱ्यांकडून कार्यालयातच शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी 3 शासकीय कर्मचाऱ्यांविरोधात मानसिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या तिघांमध्ये आका महिलेचाही समावेश आहे. पोलिसांनी याबाबत कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार दिला आहे. मुंबईमध्ये हाय प्रोफाईल स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पोलिसांच्या समाजसेवा विभागानं पर्दाफाश केलाय. अंधेरीमध्ये असलेल्या या स्पामध्ये देहविक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी याची खात्री करून घेतली आणि रात्रीच्या वेळेस छापा मारला. या कारवाईत स्पाच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शिरपूर इथे गोवंशाची तस्करी करणारा ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात 25 जनावरं ठार झाली आहेत. यात गायी आणि बैलांचा समावेश आहे. गुरुवारी मध्यरात्री हा अपघात झाला. वणीच्या शिरपूर जवळ कोरपणा मार्गावरून हा ट्रक तेलंगणाकडे जात होता. दरम्यान केळाबाई फाट्यावर हा ट्रक पलटी झाला. या ट्रकमध्ये एकूण 32 जनावरं होती. अपघातानंतर ट्रक चालक फरार झालाय. यवतमाळमध्ये ट्रक आणि क्रुझरमध्ये झालेल्या भीषण अपघातात 4 जण ठार झाले तर 7 जण गंभीर जखमी झालेत. यवतमाळच्या कारंजा रोडवरील रामगाव फाट्यावर हा अपघात झालाय. अपघातातील जखमींना उपचारासाठी कारंजा येथे दाखल करण्यात आलं. राज्यातल्या बातम्यांनंतर देशविदेशातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्या बघूयात झटपट. भाजप सरकारच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त दिल्लीतल्या इंडिया गेट इथे सलग 5 तासांचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदींसह केंद्रीय मंत्री आणि बॉलिवूडचे विविध कलाकार हजेरी लावणार आहेत. संध्याकाळी 5 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार असून 6:30च्या सुमारास मोदी कार्यक्रम स्थळी येतील. रात्री 10 वाजेपर्यंत माहिती आणि मनोरंजनाचे विविध कार्यक्रम यावेळी सादर होतील. जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला भागात अतिरेकी दडून बसलेलं घर लष्करानं उडवलेलं आहे. हिजबुल मुजाहिदीन संघटनेचे 2 अतिरेकी या घरात दडून बसले होते. गेल्या 24 तासांपासून त्यांची लष्करासोबत चकमक सुरू होती. जवानांनी वारंवार शरण येण्याचं आवाहन करूनही अतिरेकी बधत नव्हते. अखेर लष्करानं स्फोटकांनी हे घरच उडवून दिलं. या घटनेत अद्याप कोणी जवान जखमी झाल्याचं वृत्त नाही.
पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून ममता बॅनर्जींनी शपथ घेतली. सलग दुसऱ्यांदा ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदी काल विराजमान झाला. राजभवनाऐवजी खुल्या मैदानात हा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्याला इतर पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली तसंच लालू प्रसाद यादव, फारुख अब्दुल्ला, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो, अरविंद केजरीवाल हे नेतेही या प्रसंगी उपस्थित होते. देशातली सर्वात मोठी कंपनी असलेल्या मारुती सुझुकीवर खराब पार्टमुळे गाड्या परत मागवण्याची वेळ आली आहे. मारुतीच्या बलेनोची तब्बल 75,417 मॉडेल्स कंपनीनं परत मागवली आहेत. फॉल्टी एअरबॅग्स दुरुस्त करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय. दुसरीकडे मारुतीचं अत्यंत यशस्वी मॉडेल डिझायरची 1961 मॉडेल्स खराब फ्युएल फिल्टर बदलण्यासाठी परत मागवली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी हिरोशिमा इथं अणुहल्ल्यात मारल्या गेलेल्या नागरिकांच्या स्मारकाच्या ठिकाणी जाऊन श्रद्धांजली वाहिली. या शहराला भेट देणारे ते अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटच्या कालखंडात 1945 मध्ये अमेरिकेनं जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब टाकून ती नष्ट केली होती. त्या हल्ल्यात 1,40,000हून अधिक नागरिकांचा बळी गेला होता. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.